तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये काँग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही सगळेजण विनंती करण्याकरता आज त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये आलो. या संदर्भामध्ये आम्ही पक्षाची भूमिका आणि पक्षाची विनंती आणि विशेषतः वहिनींची सुद्धा विनंती ही त्यांच्या कानावर घातली. साधक बाधक चर्चा झाली आणि आम्हाला आशा आहे की काँग्रेस पक्ष या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा या चर्चेतनं आम्हाला जाणवली. लवकरच मल्लिकार्जुन खरगे साहेब जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून सपकाळ साहेब जो काही त्यांचा निर्णय असेल तो निश्चितपणानं लवकर जाहीर करतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की काँग्रेस सकारात्मक निर्णय घेईल. अनिल सर आ रहा है क्या? हेलो हेलो हेलो. अरे निकल के लगाए मैंने 2 बार. क्या करूं? ऐकून घ्या. काय आहे, वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि वहिनी या उमेदवार सुद्धा आहे. आता ज्या वेळेला राष्ट्रीय अध्यक्ष व काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलत असतील तर मग तटकरे साहेबांच्या बाबतीतला मुद्दा तुम्ही काढणं गैर आहे असं मला वाटतं. कारण स्वतः वहिनी बोलल्या. नाही, मुळामध्ये वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्या उमेदवारी आहेत आणि वहिनींनी स्वतः विनंती केलेली आहे. त्यामुळं निश्चितपणानं आणि आम्ही आता हे शिष्टमंडळ जे आम्ही आलोय हे पक्षानं आम्हाला पाठवल्यामुळंच आलोय ना आम्ही. त्यामुळं यामध्ये अजिबात असा काही अर्थ नाही आणि तुम्ही काहीतरी चुकीचा त्यामधून अर्थ सुद्धा काढू नये अशी माझी विनंती. रोहित पवार यांनी पण आता हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या भेटीकडे नेमकं कसं पाहता? पार्थ पवारांनी जे विधान केलं होतं त्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त केली आहे. नाही, रोहित पवार भेटले ही त्यांची स्वतःची भूमिका आहे आणि ते दादांचे पुतणे असल्यामुळं ते प्रदेशाध्यक्षांना भेटले असतील आणि त्यांनी विनंती केली असेल, त्यामध्ये गैर काय. शरद पवार यांनी पण सांगितलं की निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. सुप्रियाताईंनी देखील आवाहन केलंय काँग्रेसच्या हायकमांडमध्ये की अशा पद्धतीने निवडणूक. हे बघा, पवार साहेबांनी त्यांची भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या माध्यमातून व्यक्त केली. सुप्रियाताईंनी त्या पद्धतीनं त्यांची भावना व्यक्त केली. रोहित पवारांनी केलेली. हे कुटुंबाचा एक भाग म्हणून निश्चितपणानं त्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. पण अशा तुम्ही तुमची भूमिका मांडल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ तुम्हाला काय नेमका शब्द दिलेला आहे? हर्षवर्धन सपकाळ सकारात्मक आमच्याशी बोलले आणि ते त्यांचे जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत खारगे साहेब यांच्याशी बोलून ते या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे. पण काँग्रेसची फारच मनधरणी करावं लागली असं वाटतंय का? कारण 3 वेळा सुनेत्रा पवारांनी केला, मुख्यमंत्र्यांनी केला. हे बघा, ही जी निवडणूक ज्या पार्श्वभूमीवर होते, दादांच्या अपघाती जाण्यानं ही पोटनिवडणूक झालेली आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये आणि याकरता जर आम्ही विनंती काँग्रेसला करत असू, बरं काँग्रेस हा सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना आम्ही जर विनंती करत असू तर यामध्ये गैर असण्याचं काय कारण? पार्थ पवारांनी हे वक्तव्य करायला नव्हतं लागत, त्याच्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले. नाही, असं काही वाटलं नाही. आणि या संदर्भामध्ये स्वतः हर्षवर्धन सपकाळांनी त्यांची भूमिका याच्यापूर्वी स्पष्ट केली. पण माघार घेतली जाईल आता, उमेदवारी माघार घेईल काँग्रेस आणि किती वाजे? आम्हाला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी ज्या प्रकारे म्हटलेलं होतं की आम्ही माघार घेणार आहोत, तुम्ही पहिल्यांदा FIR दाखल करा, त्यानंतर आम्ही माघार घेतो. ते आता ऐकून घ्या. या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा तुम्ही अध्यक्षांना हर्षवर्धन सपकाळ साहेबांना या संदर्भातला प्रश्न. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर.
आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.